प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. देवाच्या नावाला गौरव, सन्मान, मान आणि प्रशंसा युगानुयुग. कारण बायबल सांगते की देव काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. प्रियानो, परमेश्वराला मी उंचावतो, तसं नाव मी उंच करतो यासाठी की पुन्हा एकदा देवाच्या पवित्र सानिध्यात येण्याच्या मग प्रत्येकाला देवापानी संधी दिली. प्रियानो, या दिवसांमध्ये देवाचं वचन खरोखर आम्हा मनुष्याची बांधणी करत आहे. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला ब्रेक थ्रू देत आहे. आमच्या जीवनामध्ये ज्या उणीव आहेत त्या भरून काढण्यास काम परमेश्वराचं वचन करत आहे. आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहणार आहे की एक विजयशाली असं जीवन आम्ही कसं जगावं. प्रियानो, देवानं आम्हा प्रत्येक मनुष्याला विजय मिळवणारं जीवन आम्ही जगावं किंवा एक विजयशाली जीवन आम्ही जगावं यासाठीच आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहे देवाची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासणारा, देवाची मंडळी ही विजयामध्ये चालावी. प्रत्येक विश्वासणारा विजयामध्ये चालावा. त्या विजयाची घोषणा त्यानं त्याच्या जीवनामध्ये करावी आणि त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो विजय त्यानं प्राप्त करावा ही देवाची मनुष्यासाठी असलेली इच्छा आहे. आणि म्हणून आज आम्ही पवित्र शास्त्रातून रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 21व्या वचनाकडे लक्ष देणार आहे. बायबल मधून पवित्र रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय 21 वचन. जो मी साधू कर्म करू पाहणारा त्या मला हाच नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. बघा, या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये जो पौल आहे तो रोमच्या मंडळीला पत्र असताना असं म्हणतो, तर मी चांगले करायला इच्छित असता वाईट माझ्याजवळ आहेच असा नियम मला आढळतो. बघा, पौल असं म्हणत आहे की चांगलं करायची माझ्यामध्ये इच्छा आहे परंतु ते होत नाहीये आणि मग वाईट तेच माझ्या जवळ आहे असा नियम माझ्या जीवनात असलेला मला आढळतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23व्या वचनात की मनुष्यानं पाप केलं, सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. प्रियानो, बायबल सांगतं की आदामाच्या द्वारे जे पाप मनुष्याच्या जीवनात आलं त्या पापामुळे देवाचं गौरव मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला किंवा देवाच्या गौरवाला तो उन्हा पडला. पवित्र बायबल या ठिकाणी तुम्हाला मला हेच सांगतं, एक आशीर्वादी जीवन, एक विजयशाली जीवन मनुष्याला परमेश्वरानं दिलेलं होतं. पण तो आदामाच्या पापामुळे त्या जीवनाला प्रियानो एक ब्रेक बसला किंवा ते खंडित झालं. आम्ही या ठिकाणी पाहतो पवित्र शास्त्रामध्ये की देवाच्या लोकांना पौल असं म्हणतो की माझ्या जीवनात जो नियम मला आढळतो, चांगलं करायची इच्छा आहे परंतु ते होत नाही आणि वाईट तेच माझ्या पुढे येत आहे. प्रियानो, एक आशीर्वादित असं जीवन देवानं मनुष्याच्या वाट्याला दिलं. पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे, एक आनंदानं भरलेलं जीवन आम्ही जगावं, शांतीनं भरलेलं जीवन आम्ही जगावं, देव सहवासाचं जीवन आम्ही जगावं, सहभागितेचं जीवन आम्ही जगावं, देवाच्या इच्छेनं भरलेलं जीवन आम्ही जगावं आणि आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा असू नये असं जीवन परमेश्वरानं विश्वासणाऱ्यांसाठी नेमलेलं आहे. परमेश्वरानं विश्वासणाऱ्यांसाठी अशा प्रकारचं जीवन प्रियानो तयार केलेलं. मला सांगू दे प्रियानो की देवाची इच्छा आहे की आम्ही कसं जीवन जगावं, कोणत्या प्रकारचं आम्ही जीवन जगावं. जे जीवन आम्ही जगावं देवाची इच्छा आहे ते जीवन देवाच्या लोकांनो पापा वाचून आम्ही जगलेलं असावं. जे जीवन मी जगावं ही देवाची माझ्या बाबतीमध्ये इच्छा आहे. ते जीवन प्रियानो जे जगासाठी तहानलेलं नाहीये, त्या जीवनाची फक्त तहान विश्वासणाऱ्याला असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या याकोबाच्या विहिरीवर शमरोनी स्त्रीला म्हणाला, जे पाणी मी तुला देईन त्या पाण्याच्या द्वारे तुला कधीही तहान लागणार नाही. उलट पक्षी ते पाणी तुझ्यासाठी उकळत्या पाण्याचा झरासं होईल. होय, जे जीवन जगासाठी तहानलेलं नाहीये ते फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आहे असं जीवन मी जगावं. देवाची इच्छा आहे प्रियानो पापावर विजय मिळवलेलं जीवन तुम्ही मी जगावं. जे जीवन जगावं देवाची इच्छा आहे ते पवित्र आणि सामर्थ्यशाली आहे असं जीवन तुम्ही मी जगावं. जे जीवन मी जगावं देवाची इच्छा आहे ते प्रियानो देवाची इच्छा जाणणारं जीवन मी जगावं. जे जीवन मी जगावं देवाची इच्छा आहे ते देव सहवासाचं किंवा देवाच्या संगती सहभागिता करणारं असं जीवन. आणि म्हणून आज मी पवित्र शास्त्राकडे लक्ष देणार आहे. प्रियानो, एक विजयशाली जीवन जगण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याकरता देवाने
पवित्र शास्त्रातलं जीवन नेमून दिलेलं आहे. प्रियानो, ते जीवन देवानं ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी ते दडवलेलं आहे. पवित्र शास्त्राकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला लक्षात येतं, देवाच्या लोकांनो, आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं जीवन आज आम्ही जगूया ज्या जीवनाला कोणीही स्पर्श करू शकत नाही. असं जीवन आज आम्ही जगूया जी देवाची इच्छा आहे, ज्या जीवनाला कोणी हलवू शकत नाही किंवा त्या जीवनावर कुणाचाही परिणाम, कोणत्याही गोष्टीचा परिणाम होऊ शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आमच्या जीवनामध्ये विजयाच्या जीवनाची आम्ही घोषणा करूया. आम्ही घोषणा करू, येशूच्या नावात ते विजयशाली जीवन परमेश्वरा माझ्यातून वाहत कर, अशी आम्ही घोषणा करूया. आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आज आम्ही घोषणा करूया की प्रभू, जे विजयशाली जीवन त्या वधस्तंभातून तू माझ्यासाठी पाठवलं, ते जीवन माझ्यातून वाहत राहत आहे. मी सुरुवातीला सांगितलं, आदामाच्या द्वारे हे जीवन आपल्या जीवनाला ब्रेक लागला, हे जीवन त्या ठिकाणी खंडित झालं. पण तू देवाला आपला प्रिय पुत्र त्या वधस्तंभावरती पाठवला आणि त्या वधस्तंभाच्या द्वारे देवानं आपल्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा एकदा ते मनुष्याच्या जीवनात ते विजयशाली जीवन मोकळं केलं. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज आम्ही देवाची इच्छा त्या जीवनामध्ये आम्ही जगावं. कलसेकराचा 3रा अध्याय जर आम्ही वाचला तर आम्हाला त्या ठिकाणी कळतं, पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की कलसेकराच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रत्येक गोष्टीच्या फार उंच आहे, त्याला कोणीही स्पर्श करू शकत. येशू सगळ्या गोष्टींपेक्षा देवाच्या लोकांनो उंच आहे. आणि म्हणून प्रियानो, देवाची इच्छा आहे की तेच जीवन विश्वासणाऱ्यांनी जगावं. आणि म्हणून पवित्र शास्त्र जेव्हा मी वाचतो तेव्हा मला कळतं की देवानं आम्हाकरता एक चांगलं जीवन नेमून ठेवलेलं आहे, ज्या जीवनामध्ये शांती आहे, आनंद आहे, जे जीवन क्रियाशील आहे, जे जीवन चैतन्यमय आहे, जे जीवन देवाची इच्छेनं भरलेलं आहे, ते जीवन आम्ही जगावं. आज देवाचा दास आहे ना, तरी मला सांगू दे की आज आम्ही कसल्या प्रकारचं जीवन जगत आहे, कोणत्या प्रकारचं जीवन मी जगत आहे. काही देवाच्या इच्छेमधलं जीवन जगत आहे, जे विजयशाली जीवन प्रभूनं माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. का मी माझ्या इच्छेनंच अजूनपर्यंत मी माझ्या जीवनाची वाटचाल करत आहे. मला सांगू दे, जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे तर आमचं जीवन विजयशाली असणार आहे. मला जर विजय मिळवणारं जीवन जगायचं आहे तर देवाच्या इच्छेनं आणि देवाच्या सामर्थ्यानं भरलेलं जीवन मी जगणं फार गरजेचं आहे. आज जर आम्ही स्वतःच्या इच्छेनं चालत आहे, स्वतःच्या इच्छेनं जगत आहे, स्वतःच्या कृतीनं आम्ही जगत आहे, तर मला सांगू दे, आम्ही कदापि विजयशाली जीवनामध्ये आम्ही प्रवेश करू शकणार. जर मला विजयशाली जीवनात प्रवेश करायचा आहे, मला ख्रिस्तानं दिलेल्या त्या विजयशाली जीवनामध्ये मला चालायचं आहे, तर देवाचं मला सांगू दे, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या वेळेला आम्ही देवाचं वचन ऐकत असताना स्वतःला नम्र करूया, देवाच्या समोर प्रियानो आम्ही स्वतःला लीन करूया आणि परमेश्वराच्या समोर आम्ही त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपवून देऊया. आमच्या उणीवा आज आम्ही पाहूया आणि परमेश्वर म्हणूया की प्रभू, मी तुला शरण येत आहे, आज मी तुला नमन करतो, तुला दंडवत घालतो यासाठी की तू माझा स्वीकार कर. प्रियानो, जेव्हा मी देवाला शरण येईन, मला सांगू दे की तेव्हाच देव त्याची कृपा आमच्यासाठी मोकळी करेल. आणि मग संत पौल असं म्हणतो की तर चांगलं करायला मला इच्छित असता वाईट माझ्या जवळ आहे, असाच नियम मला आढळतो. बऱ्याच वेळेला चांगल्या जीवनात जगायची इच्छा आहे, पण तो म्हणतो की माझ्याजवळ वाईट आहे. मला चांगलं करावंसं वाटतं परंतु ते माझ्यातून होत नाही. पण प्रियानो, मला सांगू दे, देवाचं वचन जेव्हा मी ऐकतो, शिकतो, तेव्हा मला कळतं, जेव्हा मी ख्रिस्ताची इच्छेला घेऊन चालतो तेव्हा देवाच्या इच्छेचं जीवन आम्ही जगायला सुरुवात करतो. संत पौल रोमच्या 7वा अध्याय आणि त्यातल्या 18व्या वचनात असं म्हणतो, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला होते, पण साधू कर्म करणे होत नाही. पौल असं म्हणतो की पण इच्छा करणे माझ्या जवळ आहे, पण उत्तम ते करणे माझ्या जवळ नाही. परंतु आम्ही उत्तम तेव्हाच करू शकतो, चांगली गोष्ट आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा देवाच्या इच्छेत मी स्वतःला समर्पित केलेलं आहे. बऱ्याच वेळा आम्ही असं जीवन जगतो की जे पापाच्या द्वारे, पापाच्या नियमांच्या द्वारे बंदिवान केलेलं आहे. मनुष्य जेव्हा पापामध्ये असतो तेव्हा तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाही, त्याच्याजवळ सगळं काही वाईटच असतं.
मनुष्य जेव्हा स्वतःच्या इच्छेनं चालतो, स्वतःच्या कृतीनं चालतो, स्वतःच्या युक्तीनं चालतो, तेव्हा प्रियानो तो पापाच्या त्या बंदिवानामध्ये चालल्यासारखे. आणि म्हणून प्रियानो तो त्या विजयात कधीच चालू शकणार नाही. परंतु त्या पापाच्या बंदिवानाला, त्या पापाच्या नियमाला झुगारून जेव्हा मनुष्य त्यातून मुक्त होतो, त्यातून सुटका पाहून ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ येतो, तेव्हा तो विजयशाली जीवन जगायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो हे विजयशाली जीवन मला प्रभू येशूच्या द्वारे त्या वधस्तंभाने प्राप्त करून दिलेले आहे. आज मनुष्य विजयशाली जीवन का जगू शकत नाही? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा मी बायबल वाचतो तेव्हा मला कळतं प्रियानो, प्रत्येक विश्वासणारा हा विजयशाली जीवन जगावा, मंडळीनं विजयशाली जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. परंतु अनेक वेळेला अनेक लोक त्या विजयशाली जीवनामध्ये चालत नाहीत. आम्हाला कळतं त्याचं कारण प्रियानो 8 प्रकारचे जे लहान सहान पातकं आम्ही त्या ठिकाणी पाहतो की त्याच्यामुळे मनुष्य विजयामध्ये चालू शकत. गर्व आहे, मत्सर आहे, अविश्वास आहे, इतरांच्या चुका शोध नाही, प्रार्थनेच्या उणीव आहे, देवाविषयी संशय, स्वतःला देवाकडे न सोपवणं आणि देवाच्या वचनाविषयी संशय व्यक्त करणं. 8 प्रकारच्या ख्रिस्ती माणसाच्या जीवनामध्ये चुका किंवा अपयश असल्यामुळे तो मनुष्य विजयशाली जीवन जगू शकत. 8 प्रकारचे अपयश त्याच्या जीवनामध्ये. गर्व हे अपयश असल्यामुळे तो विजयशाली जीवन जगू शकत. मत्सर, अविश्वास, इतरांच्या चुका शोधणं, स्वतःला देवाकडे न सोपवणं, प्रार्थनेची उणीव, देवाविषयी संशय, देवाच्या वचनाविषयी संशय. आणि आम्ही पाहतो की अनेक लोक या बाबींमध्ये विजयशाली आहेत, परंतु अनेक लोक आम्ही पाहतो की पडलेले, त्याला विजय साध्य करता आलेला नाहीये. आणि म्हणून आज देवाच्या लोकांना या सगळ्या गोष्टीवर आम्ही मात करत परमेश्वराचं एक विजयशाली जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न करूया. विजय मिळवणारं जीवन जगायला प्रभूने मला आचरण केले. एक सामर्थ्यशाली विजयाचं जीवन जगायला परमेश्वरानं तुम्हाला मला बोलावलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना आज ही जी अपयश आमच्या जीवनामध्ये आढळून येत आहेत, आज त्या अपयशाला आम्ही काढून टाकूया. देवाची इच्छा प्रत्येक अपयश माझ्या जीवनातलं तुटलं जा. जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, ज्या देवाला नको असणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टीला देवाचं वचन विरोध करत आहे, त्या गोष्टी आम्ही काढून टाकूया. ही देवाची इच्छा आहे. तेव्हाच तुम्ही मी एक विजयशाली आणि चांगलं जीवन जगणारे बनणार आहे. आणि म्हणून देवाच्या पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे. अनेक वेळेला नाही का, गर्व हे अपयश आहे ख्रिस्ती माणसाचं, ज्याच्यामुळे तो त्या विषयामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियानो, गर्व माणसाला पुढे जायला अटकाव करतो आणि हे फार मोठे एक आध्यात्मिक पाप आहे प्रियानो. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये गर्व येतो तेव्हा तो इतरांना आपल्यापेक्षा चांगलं असलेलं पाहू शकत नाही. गर्व असलेला मनुष्य स्वतःपेक्षा दुसऱ्याला चांगलं पाहण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. इतरांची प्रगती तो सहन करू शकत नाही. आणि म्हणून तो नेहमी शास्त्री पुरुषांसारखा तो इतरांच्या मध्ये दोष शोधत असतो. हा कुठे चुकतो, ती कुठे चुकते, ही मंडीची बहीण कुठे चुकते, पास्टर कुठे चुकतो, भाऊ मंडीचा कुठे चुकतो, नुसतं दोष काढत असतात. परंतु प्रियानो, जो गर्व विरहित जीवन जगतो, जो नम्र आहे, परमेश्वराला ज्यानं समर्पण केलेलं आहे प्रियानो, तो व्यक्ती इतरांमध्ये प्रियानो आपला आनंद मानतो, इतरांच्या प्रगतीमध्ये आपला आनंद मानतो, इतरांना प्रियानो आपल्यापेक्षा चांगलं उभारत त्याला प्रियानो तो पाहू शकतो. दुसरी गोष्ट मत्सर आहे, जे आमच्या विजयी जीवनाला अडखळण करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना प्रभूच्या सेवा कार्यातलं हे सगळ्यात मोठं पाप आहे, मत्सर. आणि म्हणून हा मत्सर आमचा जळाला पाहिजे. येशूच्या रक्तानं, येशूच्या अग्नीनं हा मत्सर आमचा जळाला पाहिजे. अविश्वास, आज आम्ही थोड्या गोष्टी देवाच्या वचनातून आज आम्ही पाहणार. अविश्वास, काही लोक अविश्वासाच्या हृदयाने इतकी भरलेले नाही का, दुष्ट हृदयानं इतकी भरलेली असतात आणि त्यांचा देवाच्या वचनावर पण विश्वास नसतो आणि देवाच्या सामर्थ्यावर पण सुद्धा त्यांचा विश्वास नसतो. ते फक्त बोलतात देवावर आमचा विश्वास आहे, देवाच्या वचनावर आमचा विश्वास आहे, परंतु ते देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवायला असमर्थ दिसतात. अविश्वास. आणि म्हणून एखादी लहानसहान परिस्थिती उद्भवली की ते मर्यादेच्या पलीकडे जाऊन भयभीत होतात, ते गडबडीत होतात. त्यांना असं वाटतं की आता ही परीक्षा आता आम्हाला पाडणार आहे किंवा ही परिस्थिती आता आम्हाला मारून टाकेल, आता आम्हाला पुढे जाण्याचा आमच्या पुढे कुठलाही पर्याय नाहीये, कारण त्यांचा अविश्वास आहे.
देवाच्या लोकांना मला सांगू दे, छोटीशी परीक्षा सुद्धा आली तर ते सहन करू शकत नाही, कारण देवाच्या वचनावर, देवाच्या सामर्थ्यावर, देवावर त्यांचा अविश्वास आहे. आणि हे भलमोठं माझ्या विजयशाली जीवनाला प्रियानो हे अडखळं नाही, हे पाप आहे, हे अडथळा आहे की ज्याच्यामुळे मी विजयशाली जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून जो अविश्वास आहे प्रियानो तो माझ्यातला निघून गेला पाहिजे. बायबल सांगतं देवाकडे येणाऱ्यांना असा विश्वास करावा की तो आहे, नाही का, तो आहे, तो आहे. देवाकडे येणाऱ्यांना असा विश्वास करावा की देव सगळं काही माझ्यासाठी चांगलं करणार. आणि म्हणून देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत, अनेक लोक अविश्वासात असे जगतात की जणू काय प्रियानो देवाचं वचन त्यांच्यासाठी मेलेलं आहे असं जगतात. तुम्हाला सांगू दे की देवाचं वचन जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. देव जिवंत आहे. ज्याची तुम्ही उपासना करत आहे तो कार्य करणारा परमेश्वर आहे. मला सांगू दे की एकदा मार्टिन ल्युथर आणि त्यांची पत्नी एक अंत्यविधीला गेले आणि जेव्हा त्यांनी तो माहोल बघितला, अंत्यविधीला आलेल्या प्रत्येकानं काळा पोशाख घातलेला होता आणि मार्टिन ल्युथर यांच्या पत्नी मार्टिन ल्युथरला म्हणाल्या की जणू काय हे लोक असे आलेले की यांचा देव मेलेला आहे. अविश्वास, अविश्वास. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे. अविश्वासामुळे बऱ्याच वेळा एक विजय मिळवणारं जीवन आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो माझा देवावर विश्वास असणं गरजेचं. होय, देवाचं वचन आज देखील माझ्यासाठी कार्य करणार आहे. यशाया 55:11 मध्ये असं म्हटलेलं आहे, माझं वचन ज्या कार्यासाठी मी पाठवलेलं आहे ते कार्य विफल झाल्याशिवाय ते वचन माझ्याकडे परत येत नाही. आणि म्हणून प्रियानो अनेक लोक हे देवासह प्रियानो जीवन जगण्यापेक्षा प्रियानो ते वेगळ्या प्रकारे जीवन जगतात आणि म्हणून अविश्वास त्यांच्या जीवनामध्ये अधिक असतो. परंतु देवाची इच्छा आहे आम्ही देवासह योग्य जीवन जगणं, देवासंगती सहभागिता असलेलं जीवन जगणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मी देवाबरोबर चालेल, जेव्हा तुम्ही मी पवित्र शास्त्राकडे वळेल, देवाच्या वचनांकडे वळेल, तेव्हा मला सांगू दे की प्रियानो आमचा विश्वास अधिक वाढणार आहे. अनेक लोक दररोज नाही का अगदी ढिल्या मार्गाने चालतात. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये प्रियानो प्रार्थना करण्याविना चालतात आणि म्हणून प्रियानो ते अविश्वास आहे. देवाच्या वचनावर, सामर्थ्यावर, देवावर त्यांचा भरवसा नाहीये, त्यांचा विश्वास नाही, देवाच्या वचनावर त्यांची खात्री नाही. आणि मग अविश्वास हे बीज त्यांच्या जीवनामध्ये. अनेक लोक दररोज नाही का प्रार्थना विना आपलं जीवन जगतात. अनेक लोक शास्त्र वाचण्याविना आपलं जीवन जगतात. अनेक लोक दररोज देवाचं मुख पाहण्याविना आपला दिवस घालवतात, सहभागितेविना आपला दिवस घालवतात. आणि म्हणून देवाच्या लोकांना अविश्वास त्यांच्या जीवनामध्ये येत असतो. ते अपयशी ठरतात. का प्रार्थना ऐकल्या जात नाही? का लोक अपयशी ठरतात? का लोक सामर्थ्यशाली विजयी जीवन जगू शकत नाही? कारण त्यांचा अविश्वास आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये नाही का ते का जास्त चांगलं जगू शकत नाही? कारण त्यांचा देवाच्या वचनावर अविश्वास आहे, देवावर प्रियानो त्यांचा अविश्वास आहे. आणि म्हणून आज विजय मिळवणारं जीवन जगण्यासाठी आज आम्ही स्वतःला सावरूया. आज स्वतःला मी सावरूया, स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवून देऊया. मला तुम्हाला एक सामर्थ्यशाली जीवन जगायला प्रभूनं पाचारण केलेलं आहे आणि ते जीवन मला आणि तुम्हाला जगायचं असेल तर प्रियानो आज आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. स्वतः संगती प्रेमाचा मी व्यवहार करूया. कदाचित आजपर्यंत मी तो केला नसेल. कदाचित मी देवाचं वचन ऐकून ते शिकण्यासाठी पवित्र आत्म्याला मी माझ्या जीवनामध्ये वाव दिली नसेल. आज प्रयत्नशील राहूया आणि म्हणूया पवित्र आत्मा आज तू माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर. आज पवित्र आत्मा तू माझं पुढारी पण कर, माझ्या जीवनाबरोबर व्यवहार कर की जेणेकरून मी आध्यात्मिक जीवन चांगलं जगावं आणि त्या सामर्थ्यशाली विजयी जीवनाला घेऊन मी माझ्या जीवनामध्ये वाटचाल करावी. प्रियानो अनेक लोक लहान सहान गोष्टीमुळे विजयशाली जीवन गमावतात. अनेक लोक मला मान सन्मान हवाय त्यामुळे विजयशाली जीवन गमावतात, त्यामुळे देवाचा आशीर्वाद गमावतात. मला ही खुर्ची पाहिजे, माझं स्थान इथं पाहिजे, त्याच्यामुळे प्रियानो अनेक लोक देवाचा आशीर्वाद हे विजयशाली जीवन ते गमावतात. आणि म्हणून प्रियानो मला सांगू दे की लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा आम्ही प्रियानो कसं जगतो नाही का ते फार महत्वाचं आहे. लहान सहान गोष्टीमध्ये ज्या प्रकारे त्या गोष्टींशी ज्या मार्गाने आम्ही व्यवहार करतो त्याच गोष्टी आम्हाला दाखवतात
की आम्ही देवासमोर कसं जगत आहे. हडसन टेलर देवाचं सेवक असं म्हणतो की जेव्हा जेव्हा निस्वार्थ प्रसाराच्या कार्याला आमच्या टीम बरोबर गेलो तेव्हा तेव्हा मी एक वाईट खोली किंवा मी अतिशय मलिन असा बिछाना किंवा सर्वात वाईट खोली, सर्वात वाईट बिछाना त्याची मी निवड केली. लहानसण गोष्टी पण दुर्यानो त्याच्याही पुढे जाऊन अनेक देवाच्या सेवकांना असं वाटतं की देवामध्ये माझं गौरव मोठा आहे. अनेक वेळेला मी लहानसहान गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या नाहीत म्हणून आम्ही कधी कधी निराश होतो, हताश होतो आणि प्रियानो जे विजयशाली जीवन प्रभूने माझ्यासमोर ठेवलेलं आहे त्या विजयशाली जीवनाला आम्ही अंतरतो किंवा आम्ही ऊन पडतो. आणि म्हणून देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे. आणि म्हणून माझ्या आध्यात्मिक जीवनातली जी पातकं आहेत प्रियानो, जे अपयश आहेत प्रियानो, आज मी ते काढून टाकूया. गर्व, मत्सर, त्याच्यानंतर आम्ही पाहिलं अविश्वास, इतरांच्या चुका शोधणं, प्रार्थनेच्या उणीवा, देवावर अविश्वास, देवावरती संशय, देवाच्या वचनावर संशय, स्वतःला देवाकडे न सोपवणं, त्या सगळ्या गोष्टी आज आम्ही आमच्या जीवनातल्या काढून टाकूया. आज स्वतःला प्रभूमध्ये आम्ही तयार करूया. आज प्रभूमध्ये आम्ही तयार स्वतःला राहूया. बायबल आम्हाला सांगतं की तो आम्हाला इफिसकराच्या पत्रामध्येच म्हटलेला आहे, वचनरूपी जलस्नानानं तो आम्हाला शुद्ध आणि पवित्र करेल. आणि म्हणून आज आम्ही वचनरूपी जलस्नानानं स्वच्छ होऊया. देवाला म्हणूया की देवा, स्तोत्र 51:10 प्रमाणे माझ्या नाही शुद्ध हृदय उत्पन्न कर, जेणेकरून मला विजयशाली जीवन जगता येईल. तशी दावीद महाराजांनी स्तोत्र 51 मध्ये प्रार्थना केली की माझ्या नाही शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या नाही नवा आत्मा दान, की जेणेकरून तुम्हाला आणि मला शुद्ध जीवन, एक विजयशाली जीवन जगता येईल. प्रियानो, असं मी देवाचं वचन शिकत आहे. एक विजयशाली जीवन जगण्यासाठी प्रभूने मला पाचारण केलेलं आहे. आज तुमच्याकडे कोणते असे अपयश आहे की ज्याच्यामुळे सामर्थ्यशाली जीवन तुम्ही जगू शकत नाही? आज तुमच्याकडे अशा आध्यात्मिक कुठली पातक आहे की ज्याच्यामुळे ह्या विजयशाली जीवनात आज तुम्ही अडखळण बनलेला, तुमची पातक अडखळण बनलेली. आज प्रभूला शरण येऊया, पश्चाताप करून प्रभूच्या हातात स्वतःला सोपवून देऊया आणि म्हणूया देवा, आज तुझी कृपा तुम्हाला परव. माझी खात्री आहे एक आशीर्वादित जीवन जगण्यासाठी जे प्रभूने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, आज तुम्ही तुमचं जीवन प्रभूच्या वेदीच्या समोर आणा. आज तुमच्या जीवनाला आत्मपरीक्षण करायला पवित्र आत्म्याला संधी द्या आणि पहा, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसेल. आणि तुम्ही अपयशाचं नव्हे, तुम्ही निराशेचं नव्हे, तर देवाच्या लोकांना तुम्ही एक विजय मिळवणारं जीवन तुम्ही जगा. देवा तुम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. यासोबत प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, पवित्र देवा, आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी जे जीवन तू नेमलेलं आहे ते विजयशाली जीवन आहे, विजय मिळवणारं जीवन आहे, ते सामर्थ्यशाली जीवन आहे. आणि तुझी इच्छा आहे की ते विश्वासणाऱ्यांनी जगावं. प्रभू, अनेक वेळेला आमच्या वागण्यामुळे, आमच्या कृतीमुळे, आमच्या एकंदर वर्तन कर्मामुळे आम्ही अपयशाचं जीवन जगतो. प्रभू, अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनात आहेत की ज्याच्यामुळे प्रभू अपयश आमच्या मार्गात जणू काही ठाण मांडून बसल्यासारखं. पण प्रभू, आज तुझ्या वचनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही सगळी अपयश तू धुवून टाक. वचनरूपी जलस्नानानं शुद्ध कर, आम्हाला स्वच्छ कर. आमच्याकडे नवा आत्मा तू घाल, नवं हृदय तू आमच्यामध्ये निर्माण कर, की जेणेकरून आम्ही शुद्ध आणि सामर्थ्यशाली आणि विजयशाली जीवन आम्ही जगावं. विजय मिळवणारं जीवन जगणारे असे तो आम्हा प्रत्येकाला म्हणा. आम्हा प्रत्येकावर तू झाड टेक, तुझ्या कृपेची पाखरं आमच्यावर ठेव आणि पुन्हा एकदा तुझ्यामध्ये तो आम्हाला लपव अशी प्रार्थना करते. मान सन्मान करू तुला दे, येशूच्या द्वारे मागतो, आमेन. आणि आता दे बापा स्मृती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मे सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सर्वांसंगती असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. दे तुम्हाला आशीर्वाद करा. आमेन.